जेवणानंतर जर तुम्हाला काही गोड खाण्याची इच्छा झाली तर साखर दूध न वापरता घरच्या साहित्यात झटपट तयार होणाऱ्या चवदार गोड सुक्या शेवया बनवून बघा, तुम्हाला नक्की आवडतील। नमस्कार, मी वंदना किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे साखर दुधाचा वापर न करता झटपट तयार होणाऱ्या चवदार गोड सुक्या शेवया। गोड सुक्या शेवया बनवण्यासाठी इथे मी एक मोठी वाटी शेवया घेतल्या आहेत। या शेवया भाजलेल्या आहेत। तुम्ही बिना भाजलेल्या शेवयाही घेऊ शकता। बिना भाजलेल्या शेवया तुपावर 2 ते 3 मिनिटांपर्यंत भाजून घ्याव्या लागतात। शेवया बनवण्यासाठी मी कढईचा वापर करणार आहे। तुम्ही पॅनमध्येही शेवया बनवू शकता। मीडियम फ्लेमवर कढईमध्ये 1 चमचा तूप घेतले। तूप आपण वितळून घेऊया। मीडियम फ्लेमवर इथे मी 1 मिनिट तूप गरम करून घेतलं आहे। तूप वितळून छान गरम झालंय। सर्वात आधी तुपावर आपण ड्रायफ्रूट्स भाजून घेऊया। 2 चमचे काजू तुकडा घेतलाय। 2 चमचे बदामाचे लांब काप करून घेतले। स्लो टू मीडियम फ्लेमवर काही सेकंदासाठी बदाम आणि काजू परतून घेऊया। काजू हलक्या सोनेरी रंगावर होतो तोवर आपण परतून घेऊया। काजूचा रंग हलक्या सोनेरी रंगावर होतो तोवर परतून घेतला। त्यात आता 2 चमचे मनुके घालूया। मनुके खूप लवकर परतून होतात म्हणून शेवटी घालायचे। यात तुम्ही तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट्स घालू शकता। तुम्ही बघू शकता काही सेकंदात मनुके भाजून टम्म फुगले। आता गॅस बंद करून तळलेले ड्रायफ्रूट्स प्लेटमध्ये काढून घेऊया। तळलेले सर्व ड्रायफ्रूट्स मी प्लेटमध्ये काढून घेतले। मीडियम फ्लेमवर त्याच कढईत शिल्लक राहिलेल्या तुपात शेवया परतून घेऊया। गॅसची फ्लेम मीडियम ठेवून तुपात शेवया मिक्स करून घेऊया। इथे मी भाजलेल्या शेवया घेतल्यामुळे 1 मिनिटापर्यंत तुपावर शेवया भाजून घेणार आहे। जर तुम्ही भाजलेल्या शेवया घेतल्या नाही तर त्या तुम्हाला भाजून घ्याव्या लागतील। 2 ते 3 मिनिटांपर्यंत सोनेरी रंगावर शेवया भाजून घ्या। तुपावर शेवया भाजल्याने शेवया टेस्टी बनतात, त्यामुळे ही प्रोसेस स्किप करू नका। भाजलेल्या शेवया जरी घेतल्या तरी सुद्धा 1 मिनिटासाठी तुपावर परतून घ्या। बिना भाजलेल्या शेवया तुपावर 2 ते 3 मिनिटांसाठी मीडियम फ्लेमवर भाजून घ्या आणि भाजलेल्या शेवया घेतल्या तर 1 मिनिटासाठी तुपावर भाजून घ्या। इथे मी 1 मिनिटापर्यंत शेवया छान भाजून घेतल्या। आता गॅस बंद करायचा। प्लेटमध्ये भाजलेल्या शेवया काढून घेऊया। आता मीडियम फ्लेमवर त्याच तुपाच्या भरलेल्या कढईत 1 वाटी शेवयांसाठी 1.5 वाटी पाणी लागेल। तर मीडियम फ्लेमवर कढईत 1.5 वाटी पाणी घेतलंय। 1 कप नैसर्गिक बारीक चिरलेला गूळ घेतलाय। तुम्हाला कितपत गोड आवडतं त्यानुसार गुळाचं प्रमाण कमी जास्त करू शकता। गुळाऐवजी तुम्ही पाऊण वाटी गूळ पावडर वापरली तरी चालेल। मीडियम फ्लेमवर गूळ आपण वितळून घेऊया। 3 ते 4 मिनिटांमध्ये गूळ छान वितळून झाला आणि पाण्याला उकळही फुटला। त्यात आता 1/4 टीस्पून वेलची पूड घालूया। 10 ते 12 केशरच्या काड्या ऑप्शनल आहे, नाही घातल्या तरी चालतील। गूळ पूर्णपणे वितळला आहे आणि पाण्याला छान उकळ फुटला। त्यात आता तुपावर तळलेले ड्रायफ्रूट्स घालूया आणि त्याबरोबरच तुपावर परतलेल्या शेवया घालूया। मीडियम फ्लेमवर गुळाच्या पाण्यासोबत शेवया व्यवस्थित मिक्स करून घेऊया। शेवया छान मिक्स करून घेतल्या। आता झाकण लावून स्लो फ्लेमवर 1 मिनिटापर्यंत शेवया शिजवून घेऊया। 1 मिनिट होत आला, झाकण उघडूया। तुम्ही बघू शकता शेवयातलं अर्ध पाणी आटलं आहे। शेवया चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊया। शेवया छान मिक्स करून घेतल्या। परत एकदा झाकण लावून स्लो फ्लेमवर शेवया 1 मिनिटासाठी शिजवून घेऊया। 1 मिनिटानंतर झाकण उघडूया। शेवया मिक्स करून घेऊया। शेवया व्यवस्थित खालीवर करून घेऊया। शेवया व्यवस्थित मिक्स केल्यानंतर गॅसची फ्लेम बंद करायची। आता परत झाकण लावून 5 मिनिटासाठी शेवया वाफेवर शिजवून घेऊया। 5 मिनिटानंतर झाकण उघडूया। तुम्ही बघू शकता छान अशा सुक्या गोड शेवया तयार झाल्या आहेत। शेवयांचा जरासुद्धा गचका झाला नाही, मोकळ्या मोकळ्या अशा शेवया तयार झाल्या आहेत। गोड सुक्या शेवया तुम्ही गरम असतानाही खाऊ शकता, पण थंड केल्यानंतर अधिक चवदार लागतात। जेवणानंतर गोड खाण्याची इच्छा झाल्यावर किंवा सकाळच्या डब्यासाठी स्वीट डिश म्हणून सुद्धा तुम्ही झटपट साखर दुधाचा वापर न करता घरच्या साहित्यात गोड सुक्या शेवया बनवून बघा, तुम्हाला नक्की आवडतील। आजची गोड सुक्या शेवयांची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून कळवा। वंदनाज किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।